पुढची डेफिनेशन आपल्याला बघायची टॅटोलॉजी. टॅटोलॉजी म्हणजे काय बघा, एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण टॅटोलॉजी म्हणणार आहे. कधी त्याची ट्रूथ व्हॅल्यू जर आपण फाइंड केला तर त्याच्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू येत असतील, सर्व कॉम्बिनेशनसाठी त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू काय येत असतील, ट्रू येत असतील, तर त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण टॅटोलॉजी म्हणणार आहे. पहिली डेफिनेशन बघा, टॅटोलॉजी काय, स्टेटमेंट पॅटर्न whose truth value is true for all possible combination of truth values is called tautology. एखादा स्टेटमेंट पॅटर्न आहे तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू घेतल्या, आपण त्याची सर्व पॉसिबल कॉम्बिनेशन घेतली आणि त्यामध्ये जे ट्रूथ व्हॅल्यू जे आहे ते सर्व काय ट्रूच आल्या, तर अशा वेळेस त्या स्टेटमेंट पॅटर्नला म्हणायचं टॅटोलॉजी. नंतर पुढची डेफिनेशन आहे कॉन्ट्राडिक्शन. बघा आता त्याच्या अपोजिट आहे, तिथे काय असायचे सर्व ट्रूथ व्हॅल्यू ट्रू यायच्या, त्याच्या जिथे फॉल्स येतात. कॉन्ट्राडिक्शनमध्ये काय होतं बघा, स्टेटमेंट पॅटर्न आहे तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड केल्या आणि त्या सर्व काय आल्या, फॉल्स आल्या, तर अशा वेळेस त्या स्टेटमेंट पॅटर्नला आपण काय म्हणतो, कॉन्ट्राडिक्शन म्हणतो. बघा, स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स फॉर ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज इज कॉल्ड कॉन्ट्राडिक्शन. आणि पुढची डेफिनेशन आपल्याला कंटिजेन्सी. एखादं स्टेटमेंट पॅटर्न टॅटोलॉजी बी नसेल आणि कॉन्ट्राडिक्शन बी नसेल तर ते स्टेटमेंट पॅटर्न कोणतं असतं, कंटिजेन्सी असतं. पण थ्री डेफिनेशन बघितलं, त्यावरचं एक्झाम्पल जे आहे ते 3 मार्क्सला विचारलं जातं. बघा काय पहिली डेफिनेशन आपण बघितली, टॅटोलॉजी काय, सर्व ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आल्या की त्याला टॅटोलॉजी म्हणायचं, सर्व ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आल्या की त्याला कॉन्ट्राडिक्शन म्हणायचं. आणि एखादं स्टेटमेंट टॅटोलॉजीसुद्धा नसेल आणि कॉन्ट्राडिक्शनसुद्धा नसेल तर अशा वेळेस ते कंटिजेन्सी असते. म्हणजे काय होतं, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू जे आहेत काही ट्रू येतात आणि काही फॉल्स येतात. जर ट्रूथ व्हॅल्यू काही ट्रू काही फॉल्स आल्या तर त्याला काय म्हणायचं, कंटिजेन्सी म्हणायचं. तर हे जे डेफिनेशन आहेत ह्यावरती एक्झरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 3 आहे, तर तो आता आपण बघणार आहे. हे समजले काय डेफिनेशन समजल्या, तर क्वेश्चन जो आहे तर तो क्वेश्चन लिहूया. बघा, क्वेश्चन नंबर 3 आहे. क्वेश्चन नंबर 3, examine whether each of the following statement following statement statement pattern is tautology. Statement pattern is tautology or a contradiction or contingency. दिलेली स्टेटमेंट पॅटर्न टॅटोलॉजी आहेत, कॉन्ट्राडिक्शन आहे का कंटिजेन्सी आहे, ते आपल्याला काय करायचं आहे तर ते चेक करायचे. मग त्यामध्ये बघा पहिला क्वेश्चन जो आहे त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, P कंजंक्शन Q कंडिशनल Q डिसजंक्शन P. पण हे जे आहे ना, ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, हे टॅटोलॉजी कॉन्ट्राडिक्शन आहे का कंटिजेन्सी आहे ते आपल्याला चेक करायचं. मग काय करणार बघा, ह्याचं ट्रूथ टेबल फाइंड करायचं. हे जे स्टेटमेंट पॅटर्न आहे ह्याचा काय करायचं, ट्रूथ टेबल फाइंड करायचं आणि लास्टचा कॉलम बघायचा. लास्टच्या कॉलममध्ये सर्व ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आल्या की ते कसलं असणार, टॅटोलॉजी असणार. सर्व फॉल्स आले तर ते कसलं असणार, कॉन्ट्राडिक्शन असणार. काही ट्रू काही फॉल्स आले तर ते काही कंटिजेन्सी येईल. म्हणजे काय करायचं यामध्ये फक्त ट्रूथ टेबल फाइंड करायचं आहे. ट्रूथ टेबल सर्वांना फाइंड करता येतो. काय करायचं आधी, त्यामध्ये स्टेटमेंट लेटर्स कोणते ते बघायचे. कोणते आहेत स्टेटमेंट लेटर्स, PQ 2च आहेत. मग PQ काय करूया, त्यांचा कॉलम तयार करूया.
पीचा एक कॉलम घेतो, क्यूचा एक कॉलम घेतो. पी आणि क्यू झाल्यानंतर आपल्याला हा ब्रॅकेट तयार करावा लागेल, म्हणजे काय येईल पी कंजंक्शन क्यू. नंतर आपल्याला हा ब्रॅकेट तयार करावा लागेल, काय क्यू डिस्जंक्शन पी. आणि नंतर ह्या दोघांचं कंडिशनल घ्यावं लागेल, काय पी कंजंक्शन क्यू कंडिशनल क्यू डिस्जंक्शन पी. बघा आता ट्रूथ टेबल काय करूया आपण फाइंड करूया. स्टेटमेंट लेटर्स 2 आहेत, दोन स्टेटमेंट लेटर कॉम्बिनेशन 4 मिळणार आहेत. सांगा बरं पीचे ट्रूथ व्हॅल्यू काय येतील. पहिल्या 2 ट्रू येतील, नंतरच्या 2 काय येणार आहेत फॉल्स येणार आहेत. सांगा बरं आता क्यूच्या काय येतील ट्रू फॉल्स. कंजंक्शनमध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स येईल. पहिले दोन्ही ट्रू आहेत म्हणजे ट्रू येईल, बाकीचे काय येतील सर्व फॉल्स येतील, बरोबर ना. क्यू आणि पीचं डिस्जंक्शन घ्यायचे, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू येतील. दोन्ही फॉल्स आहेत का नाहीत म्हणजे ट्रू येईल, दोन्ही फॉल्स आहेत का नाहीत म्हणजे ट्रू येईल, दोन्ही फॉल्स आहेत का नाहीत म्हणजे ट्रू येईल, दोन्ही फॉल्स आहेत का आहेत फॉल्स येईल. आता हे दोन्ही कॉलमचं काय करायचं कंडिशनल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येईल, ऑर्डर ट्रू येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही. मग आता हे जर ट्रूथ टेबल आहे तर त्याचा फक्त लास्ट कॉलम बघा काय येतं. ऑब्झर्व करा लास्ट कॉलममध्ये काय, लास्ट कॉलममध्ये सर्व ट्रूथ व्हॅल्यू काय आहेत ट्रू आहेत. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट पॅटर्न कसलं आहे टॅटोलॉजी आहे. बघा इथं लिहितो खाली ऑल truth values in last column are true. सर्व ट्रूथ व्हॅल्यू जे आहे लास्ट कॉलम मधल्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू कशा आहेत ट्रू आहेत. देअरफोर कोणते आहे पी कंजंक्शन क्यू कंडिशनल क्यू डिस्जंक्शन पी काय आहे हे इज टॅटोलॉजी बघा एवढं चेक करायचं आहे फक्त. ट्रूथ टेबल फाइंड करायचा आणि त्यावरती ते टॅटोलॉजी कॉन्ट्राडिक्शन कंटिन्युएन्सी आहे का चेक करायचं. हे एक्झाम्पल नंबर आपलं फर्स्ट झालेलं आहे. त्यानंतर काय करूया आपण एक्झाम्पल नंबर सेकंड बघूया. आता पुढे काय आहे पी कंडिशनल क्यू बाय कंडिशनल निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू. बघा हे सेकंड आहे. आता सेकंडचं बी सेम प्रोसिजर काय ट्रूथ टेबल काय करायचं फाइंड करायचं. सिंपल स्टेटमेंट किती आहेत पी आणि क्यू. स्टेटमेंट पॅटर्न किंवा स्टेटमेंट लेटर्स जे आहेत ते किती आहेत पी आणि क्यू दोनच आहेत म्हणजे पहिले कॉलम पी आणि क्यू येतील. आता पुढचे कॉलम्स बघा काय येणार आहेत. पुढे बघा काय काय करावं लागतील आपल्याला कोणते कोणते कॉलम्स मिळतील ह्यामध्ये. हां बघा पहिला कॉलम मिळाला पीचा, दुसरा कॉलम मिळाला क्यूचा. आता हा आपल्याला फाइंड करावा लागेल. हा फाइंड करायचा म्हणजे काय येईल पी कंडिशनल क्यू. हा ब्रॅकेट मिळाला, आता हा ब्रॅकेट फाइंड करायचा आहे. हा ब्रॅकेट फाइंड करायचा असेल तर अगोदर आपल्याला निगेशन ऑफ पी फाइंड करावं लागेल. आहे काय मध्ये निगेशन ऑफ पी नाही, मग अगोदर काय करूया आपण निगेशन ऑफ पी काय करूया फाइंड करून घेऊया. बघा आता निगेशन ऑफ पी फाइंड केल्यानंतर पुढे आपल्याला काय करावं लागेल निगेशन ऑफ पी मिळाला. आता निगेशन ऑफ पी आणि क्यूचं डिस्जंक्शन घ्यावं लागेल. म्हणजे पुढचा कॉलम येईल निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू येईल, बरोबर ना. आता हा राऊंड ब्रॅकेट आणि हा राऊंड ब्रॅकेट दोन्ही राऊंड ब्रॅकेट आपल्याला मिळालेत. दोघांमध्ये काय बाय कंडिशनल म्हणजे लास्टचा कॉलम जो आहे त्या लास्टच्या कॉलममध्ये मिळेल पी कंडिशनल क्यू बाय कंडिशनल निगेशन ऑफ पी डिस्जंक्शन क्यू. हा काय मिळेल लास्टचा कॉलम मिळेल. आता ट्रूथ व्हॅल्यू फक्त फाइंड करायचे. पीच्या ट्रूथ व्हॅल्यू काय ना 2 ट्रू 2 फॉल्स, क्यूच्या ट्रू फॉल्स 2 फॉल्स येतील. पी कंडिशनल क्यू फाइंड करा. पहिले ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू येईल. हे काय येणार आहे ट्रू फॉल्स ट्रू ट्रू येईल. निगेशन ऑफ पी काय येणार आहे फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, बरोबर ना. ट्रूचं फॉल्स फॉल्स ट्रू होईल निगेशनमध्ये. निगेशन ऑफ पी आणि क्यू म्हणजे हे दोन कॉलमचं डिस्जंक्शन घ्यायचे. दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स, अदरवाईज ट्रू येईल. दोन्ही फॉल्स आहेत का नाहीत, इथं दोन्ही फॉल्स आहेत
इथे दोन्ही फॉल्स आहेत का? नाहीत. इथे दोन्ही फॉल्स आहेत का? नाहीत. आणि नंतर शेवटच्या कॉलममध्ये आपल्याला हा आणि हा ह्या दोघांचं काय करायचं आहे? बाय कंडिशनल घ्यायचं. बाय कंडिशनलमध्ये ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स येईल. दोन्ही सेम आहेत, ट्रू येईल. दोन्ही सेम आहेत, ट्रू येईल. दोन्ही सेम आहेत, ट्रू येईल. दोन्ही सेम आहेत, येईल, ट्रू येईल. बघा, हे आणि ह्याच्या ट्रूथ व्हॅल्यू सेम आहेत, ह्याच्या व्हॅल्यू सेम. बाय कंडिशनलमध्ये ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील तर ट्रू येईल. मग बघा आता लास्टच्या कॉलममध्ये काय मिळालं आपल्याला? सर्व ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाल्यात? ट्रू मिळाल्यात. मग खाली म्हणा ऑल ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर ट्रू, देअरफोर. कोणतं स्टेटमेंट पॅटर्न आहे इथं? देअरफोर. स्टेटमेंट पॅटर्न आहे पी कंडिशनल क्यू बाय कंडिशनल निगेशन ऑफ पी डिसजंक्शन क्यू इज टॅटोलॉजी. का तर ट्रू आलेत सर्व. लक्षात आलं? त्यानंतर पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 बघा. आता एक्झाम्पल नंबर 3 काय आहे? बघा, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ, राऊंड ब्रॅकेटमध्ये आहे निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू. स्क्वेअर ब्रॅकेट आणि राऊंड ब्रॅकेट कंप्लीट झालेले आहेत आणि पुढे जे आहे ते डिसजंक्शन क्यू. बघा आता ह्यामध्ये बी सिंपल स्टेटमेंट किती आहेत? सिंपल स्टेटमेंट पी आणि क्यू दोनच आहेत. म्हणजे फर्स्ट सिंपल स्टेटमेंट का स्टेटमेंट लेटर्स पी आणि क्यू दोनच आहे. पहिलं पी आहे, दुसरं क्यू आहे. मग आता पहिला कॉलम पीचा घेतला, दुसरा क्यूचा घेतला. आता काय काय फाइंड करावं लागेल बघा बरं. कोणते कोणते कॉलम्स आपल्याला ह्यामध्ये फाइंड करावं लागतील? पी घेतला, क्यू घेतला. सुरुवातीला आपल्याला काय फाइंड करावं लागेल? बघा आता बघा, आपल्याला हा स्क्वेअर ब्रॅकेट फाइंड करायचा आहे. त्याच्या अगोदर हा राऊंड ब्रॅकेट फाइंड करावं लागेल. राऊंड ब्रॅकेट फाइंड करायचं असेल तर अगोदर निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ क्यू आपल्याला फाइंड करावं लागतील. मग पुढचा कॉलम घेतो निगेशन ऑफ पी, त्याच्या पुढचा घेतो निगेशन ऑफ क्यू. आता हे मिळाल्यानंतर त्यांचं काय करायचं? कंजंक्शन घ्यायचे. म्हणजे काय येईल? निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू हा पुढचा कॉलम येईल. त्याच्या पुढच्या कॉलममध्ये त्याचं परत निगेशन घ्यायचं. म्हणजे निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू येईल. बघा हा स्क्वेअर ब्रॅकेट पूर्ण मिळालेला आहे. आता स्क्वेअर ब्रॅकेटचं क्यू बरोबर काय करायचं आहे? डिसजंक्शन घ्यायचं. म्हणजे हे असं येईल बघा, निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू चं डिसजंक्शन घ्यायचं आहे. कशाबरोबर? क्यू बरोबर. हा झाला त्याचा लास्ट कॉलम. आता काय करूया आपण? फाइंड करूया. पी आहे, पी क्यू आहे, पीच्या ट्रूथ व्हॅल्यू आहेत, क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू आहेत. निगेशन ऑफ पी काय येणार आहेत? फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. निगेशन ऑफ क्यू काय येईल? फॉल्स ट्रू येईल. आता निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ क्यूचं कंजंक्शन घ्यायचं. म्हणजे ह्या दोघांचं कंजंक्शन घ्यायचं. कंजंक्शनमध्ये काय होणार आहे? दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असतील तर ते ट्रू येणार आहे. मग बघू आता हे दोन्ही ट्रू आहेत का? नाहीत म्हणजे फॉल्स येईल. दोन्ही ट्रू आहेत का? नाहीत म्हणजे फॉल्स येईल. दोन्ही ट्रू आहेत का? नाहीत म्हणजे फॉल्स येईल. दोन्ही ट्रू आहेत का? आहेत म्हणून ट्रू येईल. आता ह्याचं काय करायचं? निगेशन घ्यायचे. हा जो कॉलम आहे त्याचं निगेशन काय येणार आहे? ट्रू आणि फॉल्स येईल. आता काय करायचं आपल्याला? हा जो कॉलम आहे ह्या आणि क्यूचं काय करायचं? डिसजंक्शन घ्यायचं. डिसजंक्शनमध्ये काय? दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तर फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू येईल. मग बघा बरं आता, दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहेत का? नाहीत. दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहेत का? नाहीत. दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहेत का? नाहीत. इथं लास्टच्या कॉलमला मध्ये लास्ट रोमध्ये बघा दोन्ही फॉल्स आहेत ना, म्हणजे इथे फॉल्स येईल. आता बघा, जर लास्ट कॉलम जो आहे तर तो आपण ऑब्झर्व केला तर ह्यामध्ये काही ट्रूथ व्हॅल्यू पहिल्या ट्रू आल्यात, नंतर फॉल्स आल्यात. म्हणजे सर्व ट्रू आलेले नाहीत. सर्व ट्रू आले असते तर टॅटोलॉजी झालं असतं. सर्व फॉल्स आले असते तर कॉन्ट्रडिक्शन झालं असतं. पण ते आहेत का? नाहीत. काही ट्रू आहेत आणि काही फॉल्स आहेत. म्हणजे हे कसलं आहे? कंटिजन्सी आहे. मग इथं लिहिणार आपण ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम किंवा ऑल ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम. ठीक आहे, तसं लिहा. ट्रूथ व्हॅल्यू किंवा ऑल ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर नॉट आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे सेम लिहिलं तरी चालेल. आर नॉट सेम. देअरफोर
गिव्हन स्टेटमेंट काय येणार आहे आता, टॅटोलॉजी सुद्धा येणार नाही, कॉन्ट्राडिक्शन सुद्धा येणार नाही, म्हणजे काय येईल ते कंटिजन्सी येईल. मग लिहूया देअरफॉर निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू डिस्जंक्शन क्यू इज कंटिजन्सी. समजलं काय केलं हे कंटिजन्सी. सर्व ट्रू आले तर टॅटोलॉजी, सर्व फॉल्स आले तर कॉन्ट्रडिक्शन, काही ट्रू काही फॉल्स आले की कंटिजन्सी, म्हणजे काय येणार आहे कंटिजन्सी येईल. त्यानंतर पुढचं 4th नंबरचं आपण एक्झाम्पल बघूया. बघा काय आहे 4th नंबरचा, पी कंडिशनल क्यू कंजंक्शन क्यू कंडिशनल पी. ह्यामध्ये बी बघा स्टेटमेंट लेटर्स किती आहेत, पी आणि क्यू दोनच आहेत. पहिला कॉलम पीचा येईल, दुसरा कॉलम क्यूचा येईल. पुढे बघा बरं काय करावं लागतील आपल्याला, पुढचे कॉलम बघा. पहिला कॉलम पीचा मिळाला, दुसरा कॉलम क्यूचा मिळाला. काय करावं लागेल आता, हा स्क्वेअर ब्रॅकेट फाइंड करायचा असेल तर अगोदर राऊंड ब्रॅकेट फाइंड करावं लागेल. म्हणजे पुढचा कॉलम आपल्याला काय करावं लागेल तर पी कंडिशनल क्यूचा आपल्याला पुढचा कॉलम घ्यावा लागेल. नंतर आता राऊंड ब्रॅकेट मिळालेला आहे, तर त्या राऊंड ब्रॅकेटचं काय करायचं आपल्याला, राऊंड ब्रॅकेट जो मिळालेला आहे त्या राऊंड ब्रॅकेटचं क्यू बरोबर कंजंक्शन घ्यायचं आहे. पुढे बघा पी कंडिशनल क्यूचं काय करायचं आहे, कंजंक्शन घ्यायचं आहे कुणाबरोबर, क्यू बरोबर. म्हणजे आपल्याला काय मिळालं, हा स्क्वेअर ब्रॅकेट मिळाला. आता स्क्वेअर ब्रॅकेटचं काय करायचं आहे आपल्याला, स्क्वेअर ब्रॅकेटचं पी बरोबर कंडिशनल घ्यायचं. म्हणजे काय मिळेल आपल्याला, पी कंडिशनल क्यू कंजंक्शन क्यू कंडिशनल पी. काय येईल त्याचा लास्ट कॉलम येईल. ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड करूया. पी कंडिशनल क्यू पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येईल, तर ट्रू येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही. इथं आहे, इथं नाही, इथं नाही. त्यानंतर आता हा जो कॉलम मिळाला ह्याचं क्यू बरोबर कंजंक्शन घ्यायचं आहे. हा जो राऊंड ब्रॅकेट आहे ना, म्हणजे हा राऊंड ब्रॅकेटचं क्यू बरोबर कंजंक्शन घ्यायचं आहे. कंजंक्शनमध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज फॉल्स, म्हणजे ट्रू येईल. दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. इथं दोन्ही ट्रू आहेत, इथं दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. आता काय करायचं आपल्याला, हे जे मिळालेलं आहे ह्याचं पी बरोबर कंडिशनल घ्यायचं. हे पहिलं स्टेटमेंट पी म्हणजे दुसरं स्टेटमेंट. कंडिशनलमध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येईल. ट्रू पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही, म्हणजे ट्रू येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही, म्हणजे ट्रू येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, आहे. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही, म्हणजे ट्रू येईल. इथं बी बघा लास्ट कॉलममध्ये मिळालेलं ट्रूथ व्हॅल्यू ट्रू फॉल्स ट्रू, म्हणजे काही ट्रू मिळालेत काही फॉल्स मिळालेत. मग काय, ऑल ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर नॉट आयडेंटिकल, देअरफॉर जे दिलेलं आहे ते काय होईल, कंटिजन्सी येईल. काय दिलेलं आहे, पी कंडिशनल क्यू कंजंक्शन क्यू कंडिशनल पी इज कंटिजन्सी. काय मिळेल, हे कंटिजन्सी मिळेल. हे झालेलं आहे 4 नंबरचं. त्यानंतर काय करूया आपण 5 नंबरचं बघूया. 5 नंबरचं काय आहे, फाईव्ह नंबरचा बघा. पी कंडिशनल क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू स्क्वेअर ब्रॅकेट याला कंडिशनल निगेशन ऑफ पी, कंडिशनल निगेशन ऑफ पी. बघूया आता ह्याच्या ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड करूया. स्टेटमेंट लेटर्स किती ह्यामध्ये बी बघा, ह्यामध्ये पी आणि क्यू दोन स्टेटमेंट लेटर्स आहेत. म्हणजे पहिले कॉलम जे आहे ते सेम राहतील. बघा बरं आता थर्ड कॉलम काय येईल, पी आणि क्यू हा जे कॉलम आहे ते सेम राहतील. थर्ड कॉलम बघा बरं काय येणार आहे,
कॉलम नंबर 3 काय येईल बघा. आता पी क्यू आहे, काय फाइंड करायचं आहे, पी कंडिशनल क्यू, म्हणजे पुढे कॉलम घेतो पी कंडिशनल क्यू, पुढचा कॉलम घेतो. नंतर आता हा राऊंड ब्रॅकेट मिळाला, त्याचं क्यू निगेशन ऑफ क्यू बरोबर काय करायचं आहे, कंडिशनल कंजंक्शन घ्यायचं. पण निगेशन ऑफ क्यू नाही, म्हणजे अगोदर तो फाइंड करून घ्यावा लागेल निगेशन ऑफ क्यू. आता निगेशन ऑफ क्यू मिळालेला आहे, हा ब्रॅकेट मिळाला आहे, दोघांचं काय करावं लागेल आपल्याला, दोघांचं कंजंक्शन घ्यावं लागेल. म्हणजे काय मिळणार आहे, पी कंजंक्शन क्यू, पी कंडिशनल क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू हा मिळेल. आणि नंतर लास्टच्या कॉलममध्ये आपल्याला सुरुवातीला आता हे पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट इथं मिळालेलं आहे. आता हाच पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेट मिळालेला आहे, त्याचं निगेशन ऑफ पी बरोबर कंडिशनल घ्यायचं. पण निगेशन ऑफ पी आहे का आपल्याकडे, नाही, मग तो अगोदर फाइंड करून घ्यावं लागेल निगेशन ऑफ पी. आणि नंतर लास्टचा कॉलम आता आपण येईल आपल्याला, सांगा बरं लास्टचा कॉलम काय येणार आहे, पी कंडिशनल क्यू कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू कंडिशनल निगेशन ऑफ पी, हा काय होईल, लास्टचा कॉलम जो आहे तो मिळेल आपल्याला. ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करूया. आता पी कंडिशनल क्यू पहिले ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू येईल. म्हणजे काय येणार आहे ह्याप्रमाणे, निगेशन ऑफ क्यू काय येतील, फॉल्स ट्रू येतील. आता काय करायचं आपल्याला, हा जो राऊंड ब्रॅकेट आहे त्याचं निगेशन ऑफ क्यू बरोबर कंजंक्शन घ्यायचं. म्हणजे ह्या दोन कॉलमचं कंजंक्शन घ्यायचं. कंजंक्शनमध्ये काय होतं, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू येईल, तर फॉल्स येईल. दोन्ही ट्रू आहे का, नाही. दोन्ही ट्रू आहे का, नाही. दोन्ही ट्रू आहे का, नाही. दोन्ही ट्रू आहे. नंतर निगेशन ऑफ पी घ्यायचा. निगेशन ऑफ पी काय आहे, फॉल्स ट्रू. आता काय करायचं आपल्याला, ह्याच्याबरोबर काय करायचं आहे, कंडिशनल घ्यायचं आहे. मग पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही, म्हणजे ट्रू येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही. लास्ट कॉलममध्ये सर्व ट्रूथ व्हॅल्यू काय आलेले आहेत, ट्रू आले आहेत. मग ऑल ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर ट्रू. देअरफॉर गिवन स्टेटमेंट इज टॅटॉलॉजी. लक्षात आले काय केले ते, हे जे आहे ते एक्झाम्पल नंबर 5 बघितलेलं आहे. त्यानंतर बघा आता एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6मध्ये बी 2 स्टेटमेंट लेटर्स आहेत, ते सॉल्व करता येईल. 7मध्ये बी 2 स्टेटमेंट लेटर्स आहेत. 8मध्ये बी 2 स्टेटमेंट लेटर्सच आहेत. 9 आणि 10मध्ये 3 स्टेटमेंट लेटर्स. मग आपण काय करूया, 9 आणि 10 घेऊया. आता काय करायचं, मी 6, 7 आणि 8 होमवर्कला घ्यायचे, घरी सॉल्व करायचं. आपण काय करूया, 9 आणि 10 सॉल्व करूया. बघा आता 9 नंबरचं जे आहे तर ते घेतोया. बघा काय आता, निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू कंजंक्शन पी कंजंक्शन आर. बघा आता आपल्याला हे फाइंड करायचं, ट्रूथ टेबल याचं फाइंड करायचं. त्यामध्ये बघा आता स्टेटमेंट लेटर 3 आहेत. कोणते, पी एक आहे, क्यू एक आहे, आर एक आहे. मग आपल्याला काय करावं लागतील, 3 स्टेटमेंट लेटर्स आहेत, म्हणजे कॉम्बिनेशन 8 मिळणार आहेत. म्हणजे टेबल जो आहे तर तो थोडासा मोठा टेबल होणार आहे. 8 चॉईस मिळणार आहे त्यामध्ये. बघा पहिलं काय येणार आहे, पहिला कॉलम पीचा येईल, दुसरा कॉलम क्यूचा येणार आहे. पहिला कॉलम कशाचा येईल, पीचा. नंतरचा कॉलम कशाचा येईल, क्यूचा. नंतरचा कॉलम कशाचा येईल, आरचा येईल. पहिला ब्रॅकेट अगोदर सॉल्व करण्यासाठी आपल्याला अगोदर निगेशन ऑफ पी फाइंड करावं लागेल. निगेशन ऑफ पीचं क्यू बरोबर काय करता येईल, कंडिशनल घेता येईल. पहिला ब्रॅकेट सॉल्व झाला आहे. दुसरा ब्रॅकेट आपल्याला डायरेक्ट मिळेल काय, पीचं क्यू बरोबर पीचं आर बरोबर कंजंक्शन घ्यायचं. दोन्ही ब्रॅकेटमध्ये कंजंक्शन घ्यायचं. म्हणजे लास्टचा कॉलम मिळेल आपल्याला निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू कंजंक्शन पी कंजंक्शन आर, हा काय मिळेल, लास्टचा कॉलम मिळेल. आता आपल्याला काय करायचं, ह्याच्या ट्रूथ व्हॅल्यू जे आहे तर ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायचे. आता 3 सिम्पल स्टेटमेंट असल्यामुळे, 3 स्टेटमेंट लेटर्स असल्यामुळे कॉम्बिनेशन 8 मिळणार आहेत. पीचे ट्रूथ व्हॅल्यू सांगा,
ट्रू 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 4 टाइम्स येतील, नंतर फॉल्स 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 किती टाइम्स येतील, 8 टाइम्स येतील. हा जो आहे तो आपल्याला ट्रूथ टेबल मिळेल. हां बघा आता आर क्यूच्या काय येणार आहेत, ट्रू ट्रू नंतर फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू नंतर फॉल्स फॉल्स येतील. आरचे अल्टरनेट होणार ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. आता निगेशन ऑफ पी काय येईल, फॉल्स 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 नंतर ट्रू 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 ट्रू. आता निगेशन ऑफ पीचं क्यू बरोबर म्हणजे हा आणि क्यू ह्या दोघांचं कंडिशनल घ्यायचं. निगेशन ऑफ पी हा फर्स्ट स्टेटमेंट आहे आणि निगेशन नंतर क्यू हे सेकंड स्टेटमेंट आहे. कंडिशनलमध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू येईल. मग बघा आता हे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही म्हणजे ट्रू येणार आहे. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही म्हणजे ट्रू येईल. पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का, नाही. 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 पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे इथं, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे यामध्ये. आता पी आणि आरचं काय करायचं, कंजंक्शन घ्यायचं. ह्या दोन कॉलमचं कंजंक्शन, दोन्ही ट्रू असेल तर ट्रू येईल. मग दोन्ही ट्रू आहे का, पी आणि आर दोन्ही ट्रू आहेत का, आहेत. दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. परत दोन्ही ट्रू आहेत का, आहेत. दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. परत दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. आणि लास्टला बी दोन्ही ट्रू नाहीत. आता पुढे आपल्या हे जे दोन कॉलम्स मिळालेले आहेत ह्या दोन कॉलमचं कंजंक्शन घ्यायचं. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स येईल. दोन्ही ट्रू आहेत का, आहेत. दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. दोन्ही ट्रू आहेत का, आहेत. दोन्ही ट्रू आहेत का, नाहीत. 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 आणि लास्टला बी दोन्ही ट्रू नाहीत. आता लास्ट कॉलम जर बघितला आपण तर लास्ट कॉलममध्ये बघा काय दिसतं, ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत, सेम नाहीत म्हणजे आयडेंटिकल नाहीत. म्हणजे ते काय असणार आहे, कंटिजन्सी असणार आहे. खाली म्हणा देअरफॉर ऑल truth values in a last column are not identical. therefore हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट काय होईल, कंटिजन्सी येईल. समजलं का, हे 9 नंबरचं की ज्यामध्ये 3 लेटर्स होते. 3 लेटर्स असेल तर टेबल थोडंसं मोठा होईल. त्यानंतर आपण काय करूया, 10 नंबरचं घेऊया. आता पुढचं काय करूया आपण, 10 नंबरचं एक्झाम्पल जे आहे ते घेऊया. पण एक्झाम्पल काय आहे ते, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये बघा पी कंडिशनल निगेशन ऑफ क्यू डिजंक्शन आर ब्रॅकेट कंप्लीट बाय कंडिशनल निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर. बघा आता ह्यामध्ये सुद्धा स्टेटमेंट लेटर्स किती आहेत, तर पी दिसते, क्यू दिसते, आर मध्ये 3 स्टेटमेंट लेटर्स आहेत. म्हणजे पहिले 3 कॉलम तर सेम असणार आहेत. आणि नंतर आपल्याला काय करायचं, एक एक ब्रॅकेट आपण फाइंड करूया. बघा बरं आता पी क्यू आर आपण फाइंड केले. पुढचे काय येतील कॉलम्स, हां बघा हे पुढचे कॉलम काय येतील. पहिल्यांदा बघा आपल्याला हा पहिला स्क्वेअर ब्रॅकेट सॉल्व करायचा असेल तर हा अगोदर राऊंड ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल. आणि हा राऊंड ब्रॅकेट सॉल्व करायचा असेल तर अगोदर आपल्याला निगेशन ऑफ क्यू फाइंड करावं लागेल. पुढचा कॉलम मिळणार आहे निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू मिळाला की आपल्याला राऊंड ब्रॅकेट फाइंड करता येईल. मग तो राऊंड ब्रॅकेट फाइंड करूया, निगेशन ऑफ क्यू डिजंक्शन आर. आता राऊंड ब्रॅकेट मिळालेला आहे, त्याचं आणि पीचं कंडिशनल घ्यायचं म्हणजे आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट मिळेल. काय येईल मग बघा, स्क्वेअर ब्रॅकेट पी स्क्वेअर ब्रॅकेट मिळेल. आता आपल्याला काय येणार आहे, पी कंडिशनल निगेशन ऑफ क्यू डिजंक्शन आर हा स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेटातून मिळाला आहे. दुसरा स्क्वेअर ब्रॅकेट फाइंड करायचा असेल तर अगोदर आपल्याला हे फाइंड करावं लागेल, काय, क्यू कंडिशनल आर फाइंड करावं लागेल. नंतर पीचं
त्या ब्रॅकेटबरोबर कंडिशनल घ्यावं लागेल, हा मिळेल आपला. आता ह्याचं परत काय करायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे पुढचा जो कॉलम जो आहे तर त्या पुढच्या कॉलममध्ये निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू कंडिशनल आर याप्रमाणे मिळेल आपल्याला. आता नंतर काय करायचं आपल्याला, हा स्क्वेअर ब्रॅकेट आणि हा स्क्वेअर ब्रॅकेटचा बाय कंडिशनल घ्यायचं आहे. आता हा टेबल थोडासा मोठा होईल बघा. काय करूया मग, नंबरिंग देतो आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9. आता कोणत्या दोन कॉलमचं आपल्याला बाय कंडिशनल घ्यायचं आहे, तर कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 9चं काय करायचं आपल्याला बाय कंडिशनल. मी इथे एवढंच लिहितो बघा, 6 बाय कंडिशनल 9, म्हणजे आपल्याला काय मिळेल, पुढचा जो कॉलम आहे तो मिळेल. समजलं काय केलं ते. आता काय करूया आपण, ट्रूथ व्हॅल्यू जे आहे ते ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करूया. मग आता पी क्यू आरचे तर आहेत आपल्याला, निगेशन ऑफ क्यू फाइंड करायचं. सांगा निगेशन ऑफ क्यू काय येईल, 2 फॉल्स येतील, परत 2 ट्रू येतील, परत 2 काय येणार आहेत, फॉल्स येणार आहेत, आणि परत 2 ट्रू येतील. नंतर निगेशन ऑफ क्यू आणि आरचं म्हणजे ह्या दोन कॉलमचं डिसजंक्शन घ्यायचे. दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येतील, दोन्ही फॉल्स आहेत का नाही, दोन्ही फॉल्स आहेत, दोन्ही फॉल्स आहेत का नाहीत, इथं नाहीत, इथं नाहीत, इथं आहेत, इथं नाहीत, इथं नाहीत, दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स येईल, अदरवाईज ट्रू आलेला आहे. नंतर पीचं हा जो कॉलम आहे, कॉलम नंबर 5 बरोबर कंडिशनल घ्यायचं. म्हणजे हे दोन कॉलम घ्यायचे कंडिशनलमध्ये, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स येईल, पण इथं आहे का नाही, इथं पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे, इथं आहे का नाही, इथं आहे का नाही, इथं आहे का नाही, इथं आहे का नाही, नाही नाही, म्हणजे काय येतील याप्रमाणे मिळेल आपल्याला. नंतर क्यू आणि आरचं काय करायचं आपल्याला, कंडिशनल घ्यायचं आहे दोघांचं. हे काय येईल, ट्रू पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स नाही, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स नाही, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स नाही, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे, नंतर पहिलं ट्रू दुसरं फॉल्स नाही, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स नाही. नंतर पीचं परत ह्याच्यावर काय करायचं, कंडिशनल घ्यायचं. म्हणजे पी आणि ह्या घ्यायचा, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही, नंतर पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स आहे का नाही, म्हणजे सर्व काय मिळाले याप्रमाणे मिळालेलं आहे. आता हे जे आहे त्याचं काय करायचं, निगेशन घ्यायचं. बघा निगेशन घेतल्यानंतर काय येणार आहे, फॉल्स, नंतर काय येईल ट्रू, नंतर काय येणार आहे फॉल्स, नंतर ट्रू, पहिलं फॉल्स येईल, दुसरं ट्रू येईल, ट्रूचं काय होणार फॉल्स, ट्रूचं काय होईल फॉल्स, नंतर हे परत फॉल्स फॉल्स फॉल्स, लास्टला बी काय येतील फॉल्स येतील. आता मग नंतर काय करायचं, कॉलम नंबर 6 आणि 9चं बाय कंडिशनल घ्यायचं. म्हणजे हे दोनचं बाय कंडिशनल, दोन्ही सेम ट्रूथ व्हॅल्यू असतील तर ट्रू येईल, अदरवाईज फॉल्स येईल. दोन्ही सेम आहेत का नाहीत म्हणजे फॉल्स येईल, 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 दोन्ही सेम आहेत का नाहीत म्हणजे फॉल्स येईल. मग बघा आता काय झालं, लास्ट कॉलम जे आहे तर लास्ट कॉलममधल्या सर्व ट्रूथ व्हॅल्यू काय आलेले आहेत, फॉल्स आलेले आहेत. मग खाली म्हणून ऑल ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर फॉल्स. देअरफॉर हे जे स्टेटमेंट आहे ना, गिव्हन स्टेटमेंट काय येईल, आता सर्व फॉल्स आलेले आहेत म्हणजे काय असणार, देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट इज काय येईल, कॉन्ट्राडिक्शन येईल. इथे लिहितो देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट इज कॉन्ट्रॅडिक्शन. हां बघा, हा जो आहे तो एक्झाम्पल नंबर 9 झालेला आहे. ह्यामधलं 6, 7 आणि 8 काय करायचं, तुम्ही होमवर्कला सॉल्व करायचं आहे. बघा हा जो एक्झरसाइज आहे 1.2 संपलेला आहे. ह्यामध्ये काय शंका असतील, काय डाऊट असतील तर काय करायचं, कमेंट करायचे आहेत. पुढचा जो एक्झरसाइज जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.